मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघाने छकुलीला नवीन ड्रेस घातलेला असतो. तर आता अनघा म्हणते, छकुली तुला हा ड्रेस कुणी घेतला आहे माहीत आहे का? आता आजीला दाखव हा तुझ्या. आता आजी येईलच इतक्यात. तेव्हा आता छकुली नुसती हसत असते. तर आता अनघा म्हणते, बाळा तू आयुष्यात माझ्याकडून काहीही नाही घेतलं ना तरीही चालेल, पण ताई आहे ना, ताईकडून सगळं काही शिक. तिला प्राऊड फील होईल असंच वाग. त्याचबरोबर असं काहीतरी काम कर. तर आता अनघा एकदम शांत होऊन जाते आणि म्हणते, खरंच ताईसारखं दुसरं कोणीही होणे नाही, कारण तिने दोन्हीही घरांना अजून जोडून ठेवलं आहे. बरोबर खूप उशिरा काम सुरू केलं, परंतु तेही मन लावून केलं आणि त्यात ती आज यशस्वी आहे. तर आता तेवढ्यातच अभि तेथे येतो. अनघाला म्हणतो, अगं तू जानकी बरोबर काय कान गोष्टी करत बसलीस, आवर पटकन. तेव्हा अनघा म्हणते, अरे तिचं आवरून झालंय. तेव्हा आता तो म्हणतो, माझी गोडुली किती छान दिसती, असं म्हणून तो तिच्याबरोबर खेळू लागतो आणि अनघाला म्हणतो, अनघा तू पण आवरून घे, आजीला तुझं औक्षण करायचंय आणि जानकीचं सुद्धा. तेव्हा माझं औक्षण कशाला, असं अनघा विचारते. त्यावरती अभि म्हणतो की काय माहीत आजीचा राग आणि आजीचं प्रेम अंदाज लावता येणार नाही. ती आता तुमचं कौतुक करते तर करून घ्यायचं. तेव्हा आता अनघा हसत असते. तेव्हा अभि तिच्याकडे एकटक पाहतो. तर आता अनघा म्हणते, अभि तू असं काय पाहतोस? तेव्हा अभि आपल्या भानावर येतो. त्यानंतर ती म्हणते, अभि अरे आत्ता जानकी बरोबर बोलताना मला एक गोष्ट क्लिक झाली. मी खूप दिवस म्हणते सांगायची आहे, तर तुला सांगता येत नाही. अभि म्हणतो, बोल ना, काय बोलायचंय तुला? तेव्हा ती म्हणते, अरे मी असा निर्णय घेतलाय की माझं पार्ट टाइम काउन्सिलिंग आता थांबवणार आहे. तेव्हा अभि म्हणतो, वाव ग्रेट, तुला जानकीकडे आता सर्वात जास्त लक्ष देता येईल. तू घरातच असशील आणि मेन म्हणजे जानकीची व्यवस्थित काळजी घेशील. तेव्हा ती म्हणते, अरे हो, जरा ऐकून तर घे, मग ठरव तू काय करायचं. त्यावरती ती म्हणते, पार्ट टाइम काउन्सिलिंग थांबवणार आहे आणि फुल टाइम करणार आहे. हे 1 तास आता अभिला धक्का बसतो. तो विचारतो, काय तू या गोष्टीचा नीट विचार केलायस ना? तेव्हा अनघा म्हणते, हो केलाय आणि म्हणूनच तुला फायनल निर्णय सांगतीये. कसा आहे ना, संजना आंटी त्याचबरोबर आजी आप्पा घरात असतात, मी 5-5:30 पर्यंत नक्कीच येईल घरी. तेव्हा तो विचारतो, अगं घरात काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का? ती म्हणते, मग काय पैशांचा प्रॉब्लेम असेल असं नोकरी करावी असं कुठे असतं का? तर आता अनघा त्याला म्हणते की तू तिच्याकडे लक्ष दे, तोपर्यंत मी खाली जाते. असं म्हणून ती हॉलमध्ये जायला निघते. तर अभि आता जानकीला जवळ घेतो आणि त्याच गोष्टीचा विचार करतो. तर आता कांचनने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर आता दुसरीकडे आशुतोष म्हणतो, माझी कॉफी पण पिऊन झाली. तेव्हा अनिश म्हणतो, हो ना, काय करावं कळतच नाही. आता आशुतोष अरुंधतीला आवाज देतो की अगं लवकर ये, आपल्याला जायचंय. किती वेळ लागतोय तुला आवरायला? आपल्याला काय पुढच्या नवरात्रीत नाही जायचं तिकडे? तेव्हा ती म्हणते की हो आले 2 मिनिटामध्ये. तेव्हा अनिश देखील वैतागूनच ईशाला आवाज देतो, अगं चल पटकन, किती वेळ लागतो तुला आवरायला? तो अनिशला म्हणतो, आता ईशावर चिडू नको, नाहीतर ती चिडेल. त्यावरती अनिश म्हणतो, ईशा बरोबर राहून राहून आता मी चिडायचंच बंद झालोय. तुम्हाला पण असं आवरण्याच्या बाबतीत मॅमचा राग येतो का, असं अनिश हा आशुतोषला विचारतो. तो म्हणतो, राग नाही, पण अशी संसूद असली ना, या बायकांना आवरायला खूप वेळ लागतो. कारण साड्यांचे 2000 चॉईसेस, दागिन्यांचे 1000 चॉईसेस, नंतर आपल्याला विचारतात, मग आपण त्यांना चॉईस करून दिलं की त्यांना आवरायला खूप वेळ लागतो. अनिशा आता ईशाबद्दल सांगू लागतो की लग्ना अगोदर जेव्हा ईशा मला भेटायला यायची तेव्हा ती मला असाच खूप वेळ थांबायला सांगायची आणि तिचा हेतू मला भेटायला यायचा नसतो. कपाटात किती कपडे आहेत आणि त्यातला जो ड्रेस आहे तो चॉईस करायचा आणि मग तो घालायचा. तर आशुतोष म्हणतो, ईशा नटून थटून नसती आली तर तुला आवडली नसती, मग म्हणून ती नटायची. त्यावरती अनिश म्हणतो, ती जशी आहे ना तशी मला आवडते. तर पुढे आता आशू म्हणतो, आता अरुंधती येईल आणि काय म्हणेल तुला माहिती आहे का? हो सॉरी, हा माझ्या साडीला इस्त्रीच नव्हती म्हणून थोडा वेळ गेला. अनिश म्हणतो, चाचू तुझे तर सगळे डायलॉग पाठ आहेत, तर ईशाचा डायलॉग काय आहे असं आशू विचारतो. त्यावरती अनिश म्हणतो की अरे अनिश, मी तयार पण झाले, पहा ना कशी दिसतीये, छान दिसतीये ना, आणि तू असा काय ड्रेस घातलाय, तू अशा अवतारात देणार आहेस का? म्हणूनच मी तुला कुठे घेऊन जात नाही. तेव्हा आता त्या दोघीही पटकन तेथे येतात आणि त्या दोघीही बरोबर तोच डायलॉग मारतात. हे दोघेही खूप हसतात. तर हसायला काय झालं असं ईशा आणि अरुंधती विचारतात. तेव्हा काहीच नाही असं म्हणून ते पुन्हा हसू लागतात. तेव्हा निघायचं का असं ईशा विचारते. तेव्हा आरोही यायची राहिली आहे असं अरुंधती म्हणते. तेवढ्यातच आरोही तेथे येते. तर आता ईशाला समजतं की तिने माझा ड्रेस घातला आहे.
तेव्हा आता ईशा म्हणते आरोही तू छान दिसतीयस. तर आता आरोही म्हणते थँक्यू. ईशा पटकन सर्वांना म्हणते पण आरोही आलेली आजीला आवडेल का, आजी उगीच चिडेल. तेव्हा आप्पांनी तिच्यासाठी खास आमंत्रण दिलं आहे असं म्हणत अरुंधती आरोही खूप छान दिसते म्हणून तिला काजळाचा काळा टिक्का लावते. तेव्हा ईशाला खूप वाईट वाटतं. आता ईशा म्हणते की आरोही तुझा ड्रेस छान आहे, हा माझ्याकडेही सेम असाच आहे. हा ती म्हणते की अगं हा तुझाच ड्रेस आहे, माझ्याकडे कपडे नव्हते ना घालायला, तेव्हा अनिशने मला हा दिलाय. तेव्हा ईशाच्या तळपायाच्या मस्तकात जाते पण ती तसं दाखवत नाही. तर आता दुसरीकडे घरातील सगळेजण बाहेर अंगणामध्ये बसलेले असतात. सगळ्यांना दांडिया खेळायच्या असतात. तर आता तेथे डेकोरेशन देखील केलेलं असतं. कांचन मात्र आपली उदास असते, अनघाकडे पाहत असते. आप्पा तिच्या जवळ बसलेले असतात आणि म्हणतात एकत्र कुटुंब कधी विभक्त होतात हे कळत नाही आणि सगळ्यांमध्येच मग दुरावा येतो. आता पहिल्यासारखी पद्धत राहिली नाही जे ते आपल्या संसारामध्ये रमून जातात. सगळेच जण एकमेकांपासून फक्त दुरावतायत. तरुण लोक कामाच्या पाठीमागे लागलेत, आम्हाला वेळ नाही असं म्हणतात आणि म्हाताऱ्यांमध्ये बळ नसतं, आपल्याकडे वेळ आहे. तर आता काय झालं असं कांचनला आप्पा विचारू लागतात. तेव्हा कांचन म्हणते मी मगाशी सांगितलं ना, अनघा म्हणतीये की नोकरी करायची. अहो मला छकुलीची किती काळजी वाटते. तेव्हा छकुलीला काही झालं आहे का असं आप्पा विचारतात. तेव्हा काही झालं नाही, पण आईच्या संस्काराखाली जर मुलं वाढली तर मग चांगलं असतं असं कांचन म्हणते. आप्पा म्हणतात आपण आहोत ना सर्वजण तिच्यावर संस्कार करायला आणि काही तासांचा तर प्रश्न आहे. तर आता इकडे संजना अनिरुद्धला फोन करत असते परंतु तो फोन रिसीव्ह करत नाही. तेव्हा आता तिला खूप टेन्शन येतं. तर अनघा विचारते काय झालं. तर आता मी अनिरुद्धला फोन करतीये असं संजना म्हणते. आता अनघा तिच्याकडे पाहतच राहते. इकडे अरुंधती, ईशा, आरोही, आशुतोष आणि अनिश हे सगळेजण आता आलेले असतात. तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो. ईशा विचारते आप्पा मी कशी दिसते. आप्पा म्हणतात थांब ग तू जरा, मला आरोही बरोबर बोलू देत जरा. तेव्हा ईशाला पुन्हा एकदा वाईट वाटतं. मग त्यानंतर आप्पा अरुंधतीला म्हणतात बाळा मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय. तेव्हा आता अरुंधती म्हणते एवढे मी काही केलं नाही, जे काही केलं ना ते आरोहीने केलं. तर आशुतोषचे देखील आप्पा अभिनंदन करतात. तेव्हा तो म्हणतो जे काही केलंय ना ते फक्त अरुंधती आणि आरोहीने. तर इकडे यश हा सारखा आरोहीकडे पाहत असतो. तेव्हा अनिशला समजतं की तो अनिशला ही गोष्ट समजते. तेव्हा तो आता यशला चिडवत म्हणतो तू काय करतोस. तेव्हा यश हा भानावर येतो. तर अनिश म्हणतो मला माहिती आहे तुझं काय चाललंय ते, काही दिवसांनी तुला माझीच मदत लागणार आहे कारण आरोही आमच्या घरी राहतीये. तेव्हा यश म्हणतो काय बोलतोस तू, तुला तरी समजतं का. तेव्हा अनिश म्हणतो थोडे दिवस जाऊ देत बघ काय होतं ते. मी तुला म्हटलं होतं ना काही दिवसांपूर्वी कुणीतरी तुझ्या आयुष्यात येईल, तुला खात्री पटेल की मी म्हणत होतो ते बरोबर होतं. तेव्हा तो म्हणतो की हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मी या गोष्टीचा अजून विचार नाही केलाय. अनिश म्हणतो सगळं ठीक होईल, तू काळजी करू नको. तेवढ्यातच आता नितीन तेथे येतो. सगळेजण एकमेकांबरोबर अगदी सिरियस गोष्टींवर बोलत असतात. त्यामुळे नितीन म्हणतो अरे हे काय चाललंय, देशमुखांकडील वातावरण असं असतं का. असं म्हणून आता तो सर्वांना म्हणतो की असं नाही, गाणं लागायलाच पाहिजे. तेव्हा आता गाणं लावलं जातं. सगळेजण आता दांडिया खेळू लागतात. संजनाचं लक्ष कशातच नसतं, फक्त अनिरुद्धला फोन करत असते. तिला आता खूप काळजी लागलेली असते. तर आता इकडे सगळेजण दांडिया खेळत असताना ईशा आपोआप बाजूला जाते. तर आता ती सगळ्यांकडे पाहत राहते. कुणाचंही लक्ष तिच्याकडे नसतं. रोही बरोबर सगळेजण खेळत असतात म्हणूनच तिला खूप वाईट वाटतं आणि राग देखील येतो. तेव्हा कांचनला ती गोष्ट समजते तर ईशा रागातच आतमध्ये निघून जाते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनघा आपल्या कामाबद्दल आता अरुंधतीला सांगते आणि म्हणते की तू जर परमिशन दिली तरच मी कामावर जाणार. तेव्हा मग परमिशन घेऊच नको असं कांचन म्हणते. अरुंधती कांचनला समजावते. कांचन कशी बशी आता तिला परमिशन देते आणि म्हणते पुन्हा ही गोष्ट मला सांगायला लावायची नाही की तुझ्या जबाबदाऱ्या काय आहेत. तेव्हा अनघाला आता खूप टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर.